हरि ओम. श्री हरिगुरुभ्यो नमः. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयेत्. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्री मध्वगुरुभ्यो नमः. सर्वगुरुभ्यो नमो नमः. आम्ही महाभारताचे थोडे चिंतन करूया म्हणून लेखला. महाभारत भारी एक होड ग्रंथ नाव सांगील बरी. महाभारत भार म्हळ्यारी भारत म्हण म्हळ्यारी 2-3 अर्थार जाता. भरतवंशाच्या काणी महाभारत होड ग्रंथ म्हण सांगून जबो महाभारत रामायणा म्हणकेची आमगेले इंडियन कल्चर म्हणटा पळय म्हळ्यारी आमगेले भारताचे धर्म संस्कारू आनी आमगेले जन कशी आशिल्लीची फुडें ते पुरे एक समग्र मार्गदर्शन आमकां दिता. जीवन कसा कोरका कशें कोरका कोणाल वरी आसुका पांडव कौरव हांगेल पुरे विशय सांगून आमकां चांग कोण दुश्ट कोण शिश्ट कोण हे पुरे मना येवचे तशें कोर न्हू. आमकां आमगेल धर्माचे आमगेल संस्कृतीचे आमगेल आचार विचाराचे वेव्हाराचे ताजे एक परिचय करून दिवची तसले होड एक ज्ञानमय ग्रंथ म्हणून ताचे खातीर ताका येनत्वया भारतातैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप म्हणजे ज्ञानमय प्रदीप एक ज्ञानाचो दिवशी म्हणून ते भारतातैल पूर्ण महाभारता म्हणके महाभारत ते एक होड दिवो म्हणून म्हणटाच आमकां. तशी जवो आमकां केन्नाय कशी म्हण म्हळ्यार एक महाभारत खंयचेय एक विशय जवो आमकां मना वचका म्हण जाल्यार तितले एक छंद छांग आसूंक जाता. खंयच्यो विशय मना वच्चो विशय म्हण जाल्यार छांग विशय आसूंका. तशीच ह्या महाभारताक पुण्यप्रद इतिहास म्हण म्हणटाची. आतां आमकां वेदव्यासान 18 पुराण 18 पुराण इतिहास सकळी दिल्ले. ते इतिहास खंयचे म्हळ्यार हेंची महाभारत वेदव्यास महामुनीन रचन केलेले तसले एक महाभारत म्हणलेले हे इतिहास अत्यंत प्राचीन इतिहास म्हणटाची. इतिहासम इमं चक्रे पुण्यम सत्यवती सुतः कृतं मयेदं भगवन् काव्यम परमपूजितं म्हूण केल्लेले कोणी हे सत्यवती सुतः सत्यवती पुतू जावन आशिल्लो वेदव्यासान पाराशरान केल्लेले कृतं इदं काव्यम भगवन् परमपूजितं. हें काव्य म्हणटाच हाका महाभारताक ते केल्लेले परमपूजित काव्य म्हळ्यार पुराय जनान आजिकय ह्या महाभारत ग्रंथ आजिकय पुराय जने अध्ययन करतर आसताची. तशी मात्र न्ही हांगा सांगताची हाजी महिम कसले म्हणून म्हळ्यार अज्ञानतिमिरान्धस्य लोकस्य तु विचेष्टतः ज्ञानांजन शलाकाभिः नेत्रो उन्मीलनकारकं म्हूण म्हळ्यार हाजी महिम कितले श्रेष्ठ म्हूण म्हळ्यार अज्ञाना निमती मनशाल दोळ कुरुडू जतकय त्या वेळाक खंय वच्चें कसं करचें म्हूण सांगून आमी चडपडे तर आसताच पळय तेदना हे महाभारत म्हणलेले ग्रंथ वाचिल्यार जाले आमकां आमगेले दोळ्याक अज्ञानाचे दोळ्याक मुचवलेले दोळ्याक ज्ञानांजना ज्ञान म्हणलेले अंजन अंजन म्हळ्यार आमी काज्जळ म्हणटाची ताजी निमती ज्ञानांजना शलाकाभिः ज्ञान म्हणलेले अंजन घालेले काड्डीन दोळो सोडवायलेले वरी करता ते म्हूण सांगून जवो आमी हे ग्रंथा भितर धर्म अर्थ काम मोक्ष पुराय विशय आमी चंद रितीर एक अर्थ करून घेवेत. तशी वेदाक समान हे ग्रंथ म्हूण म्हणटाची.
भारतं पंचमो वेदः पंचवेद महाभारत म्हणचे तशी कार्ष्णं वेदमिमं पुण्यम हें वेदाक प्रतिपाद्य विषयी कोण परमात्मो तशीची महाभारताचे प्रतिपाद्य विषयी परमात्मो वेदही महाभारत दोन्हींतूय आमकां परमात्मा विषयी कळटा तशी वेदे रामायणे चैव पुराणे भारते तथा आदावन्ते च मध्ये च हरिः सर्वत्र गीयते वेदांतो रामायणांतो महाभारतांतो पुराणांतो आदावन्ते च मध्ये च हरिः सर्वत्र गीयते सर्व वेद सर्व ग्रंथांतोय परमात्मालो विषय आसोचो म्हूण सांगून तशी फुडें हे महाभारत ग्रंथ पुरय देवतेन वेदा ಒಟ್ಟು तूक करून पळयले जाल्यार महाभारत ग्रंथ वेदाक समान म्हणून तांकां कळ्ळें तेच जावन तांणी त्या ग्रंथाक महाभारत म्हूण सांगून म्हळ्यार वेदा ಒಟ್ಟು तूक करतना हांगा दिल्ला एकतः चतुरो वेदान भारतम चैतदेकतः पुरा किल सुरैः सर्वैः समेत्य तुलया धृतं चतुर्भ्यः सरहस्येभ्यो वेदेभ्यो ह्यधिकं यदा म्हळ्यार वेदनी हें तुलन कोण पळयतना ते ताजे महत्वांतूय ताजी झडावणेंतूय दोनींतूय एकल्याक म्हूण दिशिल्ल देखून ताका महाभारत म्हणलें म्हूण महत्वेच गुरुत्वेच ध्रियमाणं यतोधिकं महत्वात् भारवत्ताच महाभारतमुच्यते ताजें महत्वय चड तशें ताजें भार म्हूण म्हणली कुळ्ळे हाता दवरूंक व्हड ग्रंथ झड म्हूण न्ही भार म्हळ्यार तितली श्रेश्ठ तसले निमती ताका महाभारत म्हूण नांव येयलें म्हूण म्हणटाचें केन्नाय मनशाक सन्मार्ग बोधन करच्याक प्रभु संहिता मित्र संहिता कांता संहिता म्हळ्यार तीन मार्ग आस म्हूण म्हणटाचे प्रभु संहिता म्हळ्यार तूं अशी कर का म्हूण शासन कोण सांगचें मित्र संहिता म्हळ्यार पळय तूं अशें केल्याचें हांग म्हूण एक स्नेहीत सांगता पळय तशी कांता संहिता म्हूण म्हळ्यार बायलेनीक पळय अशी चोलया तशी चोलया म्हूण सांगचें आस मधुर जावन सांगचें तशीच कठीण जावन सांगचें एक प्रितीर सांगचें आनी एक मधुर जावन सांगचें तिनी रितीरी सन्मार्ग बोधन करका म्हूण सांगून आस श्रुती स्मृती कठीण जावन सांगता पुराण इतिहास मित्र संहितेशी काव्य ते छंद करून सांगता तशी महाभारत महाभारत हे प्रभु संहिताय वय मित्र संहिताय वय कांता संहिताय वय म्हळ्यार दृढ जावनूय सांगता प्रितेनय सांगता मधुर जावनूय सांगता जाल्यार धर्म कसलो कशी चोलका म्हूण म्हळ्यार खंडीत सांगता ताजे खातीर महाभारत स्मृती पुराण इतिहास काव्य पुरय एक पंत पुरय म्हूण म्हूण येता तशें जावन ताका एक विशेष जावन आशिल्लें स्थान मान सकडी आस म्हूण येता हें ग्रंथाचे इतले व्हड ग्रंथ प्रपंचांत खंयचे ना म्हणून आत्ताचे महाभारत म्हळ्यार महाभारत पुढे दुखून 2-3 रितीरी रचन जाल्ला म्हूण म्हणटाचे जाल्यार आतां आमी काणवाजूचे महाभारत आसा पळय तातूंत 1 लक्षा पेशी चड संख्या आस हे श्लोक आस अध्यायाची 2000 पेशी चड आस 18 पर्व मागीर अवांतर पर्व आनी 18 मुख्य पर्व आनी अवांतर पर्व म्हणटाचे ह्या पुरय एक ग्रंथशी आसा तशी मागीर हांत भितरी महाभारताचे किल ग्रंथ म्हूण म्हणटाचे तातूंत भितर कृष्णाल वंश सांगचें आसले हरिवंश म्हूण म्हणटाचे तशी हे पुरय आशिल्ले देखून इतले ताका महाभारत ग्रंथ म्हूण सांगताचे ताचे खातीर ताका हिमा पर्वताक ओलसी ताचके यथा समुद्रो भगवान यथा च हिमवान गिरिः ख्याता उभौ रत्ननिधी तथा भारतमुच्यते म्हूण सांगून म्हळ्यार समुद्रा मणकेची रत्नाकर म्हूण घेतला न्हय समुद्रा तशीची हांत भितर अपार रत्ना इतले मौल्य असूचित आसले नीती पुरय आमकां महाभारतांत मेळटा म्हूण म्हणले खातीर हें तथा भारतमुच्यते म्हूण सांगून ताचे खातीर ताका महाभारत म्हूण नांव येयलां म्हूण सांगून मात्र वे धर्मे च अर्थे च कामे च मोक्षे च भरतर्षभ यदि हास्ति तदन्यत्र यन्ने हास्ति न त्वत्कचित् म्हळ्यार धर्म अर्थ काम मोक्ष पुरय विशय हे चारय पुरुषार्था विशयांत खंयचे खंयचे ग्रंथांत आस ते
हे महाभारतांतू पूर्ती जावन मेळटा. हे महाभारतांतू धर्म अर्थ काम मोक्षा विशयी कसले सांगना अशी बाकी वरलेल म्हणना विंगड ग्रंथा सोदुका म्हणना म्हूण सांगून म्हणटाची. तशी नमो धर्माय महते नमः कृष्णाय वेदसे ब्राह्मणेभ्यो नमस्कृत्य धर्मान मक्ष्यामी शाश्वतान भीष्मोपदेश येवचा सांतो. हें भीष्मोपदेशांतूय भीष्मान धर्माक प्रणाम करूनची नमो धर्माय महते नमः कृष्णाय वेदसे म्हूण धर्माक आनी कृष्णाक नमस्कार करूनच हांव उपदेश प्रारंभ करता म्हूण सांगून हेंची भीष्म पर्वांतू भीष्मान तांगेलो उपदेश सांगचास. केन्नाय कशी म्हूण म्हळ्यार धर्मू यथावत आचरण केल्यार अर्थ काम पुरय जितले ते सिद्धी जाता म्हूण सांगोस तें हे ग्रंथ वाचिल्यार आमकां कळटा. केन्नाय कशी म्हूण म्हळ्यार मनुश्य धर्म मार्गार चमकलो म्हूण जाल्यार ताका किर्ती मेळटा, तागेले आशे पुरे नेरवेरता, ताका संपत्तूय कसले उणी जायना. ताजे खातीर धर्म म्हणजे धर्माक केन्नाय न्यूनतस्त शिवाय धर्म क्षय जावचें म्हूण सांगुना, नाश जावचें म्हूण सांगुना. धर्मो नित्य सुख दुख्खे तूं अनित्य म्हूण धर्म शाश्वत जावन व्हरचो, सुख दुख्ख पुराय, अनित्य अशाश्वत. तशी धर्माक आचरण केल्लें म्हूण जाल्यार आमी संतोशार आसूं येता. जेवो महाभारतांतू धर्म महत्व न्हय पुराय एक भीष्मान उपदेश करतना तांतूय अर्थनिती सांगचास. संन्यासीन अर्थसंग्रह करुना, ग्रस्ताक धन जावका, रायाक अवश्य जावन धन जावका, जाल्यार संपादन केल्लें धन ग्रस्तानय रायानय सद्विनियोग कोरका. रायान कशे खातीर प्रजांक गेल्यागी कंदाय संग्रह कोरका, कशी संग्रह कोरका म्हळ्यार तांकां बाद दिवन तांगेल्यागी सुंक म्हळ्यार टॅक्स कंदाय घेवची न्ही. रायान आमी इतली घडलेली दुड्ड राया दिताची म्हूण म्हणलेलें दुखी जावच्या नज ते कशी म्हूण म्हळ्यार आतां हनी बी म्हणटा पळय तें फुल्लार बैसून मकरंद पुरे पिता जाल्यार फुल्लाक दुख्ख ना पळय. तशीच रायान कंदाय संग्रह कोरका, प्रजांक दुख्खोच्या नज छंद करून कंदाय संग्रह कोरका म्हूण सांगून एक अर्थनिती बोधनय आमकां महाभारतांत मेळटा. मात्र न्ही अन्य कसं न्ही म्हूण म्हळ्यार काम एश क्रोध एश रजोगुण समुद्भव म्हणून गितेंतू परमात्मान सांगिल्लें बरें हांत भितर आमकां कळटा मस्त आशी कामुक जावन आशिल्ले जनाल गती कसल जाता म्हूण सांगून जाल्यार काम आशी तसल्या मनशां जावचे नजिव्या म्हूण म्हणल्यार गितेंतू परमात्मान सांगला ना धर्म अविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. धर्माक विरुद्ध जावन आसना नतील आशेंतू आपण आसता म्हूण सांगून केन्नाय आशी म्हळ्यार धर्माक विरुद्ध जावन वचनच धर्माक अविरुद्ध जावन आसूका म्हूण सांगून जेवो पुरुशार्थांतू श्रेश्ठ जावन आसूचें मोक्ष म्हणटाची तेची परम पुरुशार्थ म्हणटाची. मोक्ष पावची कशी म्हूण म्हणलेलें आमकां अंतू महाभारतांतू मेळटा. महाभारतांत गितेचे एक भगवद्गीतेचे एक उल्लेख महाभारतांतू आसमू ते भगवद्गीतेक मोक्षशास्त्र म्हणून म्हणचे न्हय. तशी मोक्ष पावच्याक मोक्ष मेळचे आनी मोक्ष मेळच्याक जावकासूचे ज्ञान भक्ती कर्मयोग प्रतिपादन करचें तसलें पंचमहारत्न महाभारत म्हणलेलें समुद्रा भितर आस म्हूण म्हणटाची. गीता सहस्रनामेव स्तवराजो ही अनुस्मृती गजेंद्र मोक्षणं चैव पंचरत्नानि भारते. भगवद्गीता गीता म्हळ्यार भगवद्गीता, सहस्रनाम म्हळ्यार विष्णू सहस्रनाम, स्तवराजो म्हळ्यार भीष्म स्तवराज, अनुस्मृती म्हळ्यार अनुस्मृती हे आनी गजेंद्र मोक्ष हे पुरे कसले म्हूण म्हळ्यार आमकां मुखारसून महाभारत ऐकता पुरे कळटा. हे 5 रत्न हांत भितरी महाभारत ग्रंथांतूची आस म्हूण सांगून सांगताची. तशें महाभारत वाचिल्यार आमकां जिवनांत कशी चोलका म्हूण म्हणलेलें कळटा. खंयची सम खंयची समने, खंयची विधी खंयची निषेध. धर्म म्हळ्यारच विधी निषेधात्मक. तशें धर्म कसलो म्हूण म्हणलेलें आमकां महाभारतांतू कळटा.
वाजीत वाजीता कळटा. मात्र न्ही भिष्मानं मागीर धर्मरायाक धर्मोपदेश दिवचे आसा. भिष्मोपदेश म्हूण नांव पावलां हें महाभारतांत. हें पुराय आयकतना विदुर नीती, विदुरान सांगिल्लें, मैत्रेयाले उपदेश, हे पुराय आयकतना जिवनांत मनशान चतुर्वर्णाचे मनशान चतुराश्रमाचे मनशान कशें सुका वर्णाक आश्रमा समजावन कशी चलका हे पुरे आमकां महाभारतांत कळिता येता. मात्र न्ही कितली काणी आसाची, शकुंतलेली काणी, सावित्रीली काणी, नलोपाख्यान, हे पुरे उपाख्यान म्हूण म्हणटा तितली मान न्ही, कितली की निती काणी, कितली की सकळी दाबाल काणयो सकळी आमकां महाभारतांत मुख्य काणी पांडवाल आनी कौरवाल जाल्यार असल कितली की काणी आमकां मिळतर आसता. चंग 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 काणी तशी सर्व जनांक एक प्रीती येवची तसले ग्रंथ हे सर्व जनांना वाजून वचूं येत तसले ग्रंथ. मात्र न्ही केन्ना एक काव्य म्हणून घेवका जाल्यार तें नवरस भरीत जावका म्हूण म्हणटाचे. अंत भितर नवरस भरीतच हें श्रृंगार रस आस, वीर रस आस, करुण रस आस, अद्भुत रस आस, हास्य आस, भयानक, बीभत्स, रौद्र हे पुरे रस ते काणींत भूर्ण आसचे. आतां आमकां कडेर म्हणटना कसो जाता, शांत रस मात्र व्हरता म्हूण पळय. कौरव पांडव हांगेल काणी म्हणले राज्या खातीर तांगेल जिवनाचे चडावत वेळो ते एकल्याल वयर एकले छल दाखोवच्याक जाल्यार मात्सर्य कौरवान दाखयले, छलय कौरवान दाखयले जाल्यार राज्या खातीर तांणी दोग जणी मन दवरनाशिल्लीच म्हणलें वय घे. पुरे छल मात्सर्य कपट सर्वय आशिल्ले ह्या काणींत. कळ्ळें? युद्ध जाल्लें, महाभारत युद्ध जाल्लें, कशें जाल्लें, भूभार हरण जाल्लें. मागीर धर्मरायो राज्यभार करता जाल्यार कितले काळ, ಸ್ವಲ್ಪ काळ मात्र. तशीच कन्नडांतू सांगताचे अंतू इंतू कुंती मಕ್ಕಳಿಗೆ राज्य ಇಲ್ಲ म्हूण. ಸ್ವಲ್ಪ काळ राज्यभार करतनाच कृष्णाल महाप्रस्थान जाल्लें म्हणलें आयकून धर्मरायो आनी आमी हांगा राबूनच हें लोकांत कृष्णान चमकल तर आमकां कसलें काम ना म्हूण सांगून तांणी बरें देवत न्हू, तांणी कृष्णाल मागशीची बायस व्हरून वताची. तशी आनी एक महाभारतांत आतां एक कसलें महाकाव्य म्हळ्यार ताका एक नायक नायकी तशें प्रमाण आसा. महाभारतांत नायक कोण म्हणलें ಸ್ವಲ್ಪ जन धर्मराय म्हणटाचे, ಸ್ವಲ್ಪ जन अर्जुन म्हणटाचे, ಸ್ವಲ್ಪ जन भीम म्हणटाचे. जाल्यार निजावन नायक कोण म्हळ्यार लोक एक नाटक सूत्रधार म्हणटा पळय कोण तो कृष्ण परमात्मो. तोच हें महाभारताचो नायक म्हणीत. कृष्ण ना नातील जाल्यार म्हळ्यार कृष्ण नासचे म्हूण ना परमात्मो तो तशें म्हणलें न्ही. कृष्णाल निमित्तच हें महाभारत युद्धांत अर्जुनादी पांडवांक जय मेळ्ळेले. तांणी लेखूनच पुरोची, अर्जुन लेखूनच पुरो हांव युद्ध केलें, धर्मराय लेखूनच पुरो हांव युद्ध केलें. जाल्यार भीम केन्नाय लेखना. कित्याक म्हळ्यार भीमाक तो कोण कृष्ण कोण म्हूण म्हळेलें समगोत्तस. केन्नाय भीम अहंकार म्हळ्यार भीमाक नांची नाशिल्लो. तशी बरलेलें धर्मरायाक अर्जुना पुरय आपण्यान लिमती महाभारत युद्ध जाल्लेलें म्हूण म्हणलेलें आसच्या पुरो. जाल्यार निजावन कृष्ण न्हय म्हूण जाल्यार हें महाभारत तांणी गेलवूचकय ना. म्हळ्यार तें कुरुक्षेत्र युद्ध तांणी गेलवूचकय ना. तशी आनीक कसं म्हळ्यार इतले व्हड ग्रंथाचे कर्तृ कोण आसच्या पुरो म्हणून सुरवेक सांगलां हांवें. वेदव्यास महामुनीन हें ग्रंथ रचने केल्लेलें. हें मस्त जनाक मस्त सकडी मना आसता केदन केलेलें हें केदन जाल्लेलें महाभारत जावचे पयशे पुडवे मागीर हें पुरे आमकां हे ग्रंथ अध्ययन करता एक विशय आमकां मेळटा. तशी व्यासान केलेलें हें ग्रंथरचना. व्यासं वसिष्ठनप्तारं शक्तेः पौत्रम् अकल्मषं पराशरात्मजं वंदे शुकतातं तपोनिधीं म्हणून आमी श्लोक म्हणटात न्हय. हें व्यासांक गेले गोत्र खंयचे वंश खंयचे सांगता. ब्रह्मर्षीन तो श्रेश्ठ जावन आशिल्लो वशिश्ठो तागेले प्रपौत्र शक्ती महर्षीले, वशिश्ठाल पुत शक्ती महर्षी तागेले पौत्र, शक्ती महर्षील पुत पराशर तागेल पुत्र
आनी शुकतात म्हळ्यार शुकब्रह्म आशिल्ले आनू जावन आशिल्लो व्यास महर्शीक आमी नमन करताची म्हूण म्हळेले श्लोक सांगता पळय तातूंत भितरीची व्यास म्हळ्यार कोण म्हण असले व्यासान हें ग्रंथ रचन केलेले म्हणून म्हणटाची. तशी व्यास म्हूण म्हणलेले कोण व्यास ते म्हळ्यार हें 28 ಚತುರ್ಯುಗಂತೂ ದ್ವಾಪರ ಯುಗ ಅಂತೂ सत्यवतीनी पराशराले निमती जन्म आयिले म्हणून लेखील आमी प्रकट जालेले म्हूण येत साक्षात महाविष्णूची वेदव्यास जावन आयिल्ले ते महाविष्णून वेदव्यास रुपारी रचन केल्ले ग्रंथ हे महाभारत म्हूण म्हणटाची. तशी आमी रामायण महाभारत हे पुराय आमगेले एक भारतीय संस्कृतीचे एक वैशिश्ट्य संचित असले ग्रंथ म्हणून आमी म्हणटाची. तशी एक श्रेश्ठ जावन आशिल्ले वाज्जूक आशिल्ले पुराय जनान जिवनांत एक पंतपुणी अध्ययन कोरका आशिल्ले तसले ग्रंथ हे. आतां अंत भितरी आमकां मस्तुसकट विशय कळटा कसले म्हूण म्हळ्यार पळय धर्मनिश्ठ म्हूण म्हणलेले महापुरुश म्हूण म्हणलेले केलोपंत विधिवश जावन तप्पू काम करताची म्हूण म्हणलेले आमकां कळटा जाल्यार तांणी धर्मनिश्ठ म्हणले म्हूण म्हणलें मात्राक तांणी कसं काम तप्प केल्यार आमी ते आदर्श जावन घेवका म्हूण म्हणूं ना. कित्याक म्हूण म्हळ्यार पळय धर्मरायान तांगेले भावंडाक तागेले बायलेक पणां दवरून जूज म्हळ्यार द्यूत खेळ्ळो. दोनी पंथ एक पंथ पुराय सोलून घेतले. मागीर पुराय द्रौपदीले एक दुख्ख पळोवन तिगेले शाप नज्ज म्हूण सांगून पुराय तांकां दिल्ली नंतरय अपासय तो दोनी पंथाकय द्यूत खेळता न्हय जल्वे मागीर द्रौपदीले एक तिका एक अपचार करता आसतना दुशासनानी दुर्योधनानी भीष्म द्रोण पुराय मस्त गोत आशिल्ले तांणी तसले महापुरुशाची जाल्यार तांणी कसले प्रतिभटन करनी. कित्याक ह्या पुराय विधिचोदन म्हूण येता जाल्यार आमी काणी वाचून आदर्श जावन घेतना हे विशय आदर्श जावन घेवचे ना. भीष्म द्रोण आदी श्रेश्ठ जन न्हय तांणी नुत बशिल्लीत न्हय. आमी जिवनांत कसले अन्याय जाल्यार नुत बसका म्हूण सांगून आमी नुत बसचे ना. तशीच केन्नाय आनीक हें एक अपचारा विशय जालो. आनीक कसो म्हळ्यार धर्म पालनेचे विशय सांग जाल्यार पळय केलो पंत देश काल सन्निवेशाक समजावन धर्म आचरण करका पडटा. म्हळ्यार एक कडेन धर्म जालो आनी कडेन अधर्म जावचो पुरो. एक प्रदेशार धर्म म्हणलो आनी प्रदेशार अधर्म जावचो पुरो. एक कालांत कसलो धर्म म्हूण आसता तो आनी कालांत अधर्म जावचो पुरो. तशी एक व्यक्तीक धर्म म्हूण दिसलो पुराय जन व्यक्तीक तोच धर्म म्हूण सांगूचें ना. आतां धर्मरायो एक पट्टी मारता 2 पट्टी मारना नाशिल्लो वय द्रोणाचार्यान मरतना मोरका म्हूण म्हणटना. तशी अर्जून पळय सीदा भीष्माल वयर बाणप्रयोग करना शिखंडीक आड हाडटा. भीमसेन युद्धाचे नियम मिकवून दुर्योधनाल जांगे पशी वैरी गदा प्रहार केल्ले म्हूण आमकां दिसता जाल्यार ते पळय तशी न्हय ते कशी गदा प्रहार केल्ले म्हूण म्हणलेले तात्पर्य निर्णयांत मध्वाचार्यान चंदुकोन सांगला खंयच्यो अधर्म म्हूण जायनी पळयतले जेन्ना ते अधर्म म्हूण दिसचे मात्र म्हूण. आनीक कसले म्हूण म्हळ्यार पंचपांडव एकलीक वारडी करून घेतात ते समवे म्हूण सांगून म्हणचे आसा जाल्यार प्रती एक विशयूय समची ताक ताजी ताज्यो म्हणलेले एक अर्थस म्हणलेले मध्वाचार्यान तात्पर्य निर्णय ग्रंथांत दिला ते वाजून घेवन आमी महाभारत अर्थ करून घेवका जाता. तशी म्हणटाची कसले म्हूण म्हळ्यार धर्मरायो धर्माचो वृक्ष जाल्यार अर्जून ताजे कांड भीमसेन नकुल सहदेव पुराय
ताजे गेल्ले आनी फल कृष्ण वेद ब्रह्मज्ञानी धर्मराय म्हळ्यार महावृक्षाचे मूल म्हूण तेंची दुर्योधन क्रोध शोक रुपाचो व्हड वृक्ष कर्ण ताजी कांड शकून ताजी गेल्ले दुशासन तांत भरलेले फल दुशासनादी भरलेले कौरव आनी ताजी मूळ कोण म्हूण म्हळ्यार पाळ कोण म्हळ्यार महामुर्ख जावन आशिल्लो धृतराष्ट्र. हांग तशें धर्मरायाले धर्मरुपाचे वृक्षाक मूळ कृष्ण परमात्मो म्हूण म्हणटाची दुर्योधनो मन्युमयो महाद्रुमः स्कंदः कर्णः शकुनी तस्य शाखा दुःशासनः पुष्पवले समृद्धी मूलम राजा धृतराष्ट्रो मनीषी. दुर्योधनो भारी क्रोधाचो एको महावृक्ष काही आतां सांगल्या म्हणके कर्ण ताजे कांड शकुनी शाखे दुःशासन फल आनी ताजी मूळ धृतराष्ट्र तशीची हांगा धर्ममय महाद्रुमाक युधिष्ठिरो धर्ममय महाद्रुम जाल्यार मूलम कृष्णो ब्रह्मच ब्राह्मणाश्च मूल ताजे कृष्ण कै माद्री सुत म्हूण म्हळ्यार नकुल सहदेव फल अर्जुन ताजे स्कंद भीमसेन ताजे शाखा म्हूण म्हणटाची असले श्रेष्ठ जावन आशिल्ले महाभारताचे एक विचारो आमी पळोवन घेवया. आनी तो कशी पर्व शूर जावन आसा तशीची आमी महाभारत अध्ययन कोरया म्हूण सांगून एक मन सूक्ष्म रितीन महाभारता काणी सांगूचे मुखार पराशर सत्यवतील काणी दुखून शूर जाता जाल्यार हांगा वेदव्यासान कशी महाभारत बरयला तेच रितीन आमी महाभारताचे एक अध्ययन करचें जाल्यार सुरवेक महाभारताचे महिमे विशय येता. ते अनुक्रमणिका पर्व म्हणटाचे ताजे नंतर पर्वसंग्रह पर्व तंतू समंत पंचक क्षेत्रावर्णन असले पुरे मागीर अक्षोहिणी सैन्य म्हळ्यार कसने महाभारतांत कितली पर्व आसाची महाभारताचे श्रवण कशी पठण कशी हाजी फल ताजे नंतर पौष्य पर्व म्हूण आसा तांतू भितर जनमेजयाक शाप येयले विशयो जनमेजयान सर्पयाग कोरका म्हूण लेखून आलोचन केल्लें त्या वेळार अरुणील काण येयली तेच म्हणून महाभारतांत मस्त उपकथा येता अरुणी उपमन्यू वेद आनी उत्तंक हांगेल पुरे काणी तांगेल गुरुभक्ती विशयो मागीर उत्तंकान जनमेजयाक सर्पयाग करी म्हणलें असल पुरे येता. मागीर पौलम पर्व म्हूण येता हें पौलम म्हळ्यार पुलम भृगु महर्शीला आश्रमाक पुलम राक्षसान येवचें च्यवनाल जन्म जेवचे असल पुरे विशयो तांतू येता. रुरुल काणी प्रमद बरयल काणी मागीर डुंडुब रुरुल काण येता. जनमेजय राजाले सर्पसत्रांतू रुरून एक कसले एक जिज्ञास करचें म्हळ्यार कसल करचें कशी इत्तें असल पुरय. मागीर आस्तिक पर्व आस्तिकाल जन्म जेवचे न्ही तांतू येता आमकां. हांतू भितर मस्त सकडी उपकथा मेळटर आसता आनी उपकथा म्हणून आमी लेखूका जाल्यार महाकथेक हाका महाभारताचे मुख्य कथेक पुरे गेल्लो आतां एक समुद्र महाभारत म्हळ्यार एक व्हड समुद्र म्हूण लेखला रे समुद्रा भितर न्हंयो पुराय वचून मेळनाच्यो तशी खंयची सकड काणयो आमकां मेळटा ह्या महाभारताचे मुख्य काणी भितर मेळून वचीत आसले पुराय पात्रधारी महाभारत काणीचे पात्रधारींक ताजी पुर्वाची एक प्रती एक काणी आसता ती पुराय आमकां मेळटर वता. तेंच रितीन आमी महाभारताचे अध्ययन करुया. मागीर मुख्य काणीक येतना ही पुरी काणी वपास एक पंत सूक्ष्म जावन सगळे महाभारत सांगल्या बरी जाता हे आदी पर्वांतू अनुक्रमणिका पर्वनी म्हण सूक्ष्म जावन एक पंत महाभारत सगळे सांगल्या बरी जाता. मागीर स्थूल रुपारी महाभारताचे अध्ययन आमकां मेळटा. तशी आमी हे महाभारताचे पांय दुखून महाभारता विशयांत चिंतन करुया. हे चिंतनेक परमात्माले तशीची गुरूंगेले आशिर्वादो अनुग्रह आमकां जावका म्हूण मागून घेवन पांय दुखून महाभारताचे काणी प्रारंभ करुया म्हूण परमात्मा लागीं हांव एक परमात्मालो अनुग्रह आसुका म्हूण सांगून मागून घेता.
कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.